नुकत्याच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात व्यासपीठावरील एक वाक्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं। ते वाक्य होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही। त्याच वाक्याला अनुसरून महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता कामाला लागले असल्याचं दिसून येत आहे। शपथविधी पार पडल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी करून पुण्यातील एका रुग्णाला 5 लाख रुपयांची मदत केली आहे। तसंच आगामी काळात कोणत्या योजना राबवल्या जातील याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं आहे। राज्य कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी नदीजोड प्रकल्पाला प्राधान्य दिलं आहे। पण हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प काय आहे आणि यामुळे महाराष्ट्राला कोणते फायदे होऊ शकतात तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। शिवाय या दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आला आहे। मात्र या प्रयत्नांचा समाधानकारक परिणाम होताना दिसत नाही। त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प राबवण्याचं ठरवलं आहे। खरं तर नदीजोड प्रकल्प ही संकल्पना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आहे। भारतात नदीजोड प्रकल्प फक्त महाराष्ट्रातच राबवला जातोय असं नाही, तर केरळ, तमिळनाडू या राज्यामध्येही आधी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे तो प्रकल्प यशस्वी झाला आहे। वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय चर्चेत आहे। मात्र महाराष्ट्रात अद्याप हा प्रकल्प राबवण्याचं धारिष्ट्य कोणत्याही सरकारनं केलं नाही। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाकडे आवर्जून लक्ष देणार असून यामुळे लवकरच महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास देखील मदत होणार असल्याचं बोललं जात आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील पाणी टंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत सक्रियपणे काम करत आले आहेत। याआधीही त्यांनी 5 डिसेंबर 2014 रोजी महायुतीचं सरकार असताना स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली होती, ज्याचा महाराष्ट्राचा पाणीसाठा आणि भूजल पातळी वाढवण्यास खूप मोठा फायदा झाला आहे। नदीजोड प्रकल्प देखील महाराष्ट्रातील दुष्काळी भागाची तहान भागवण्यास खूप सहाय्यक ठरणार असल्याचं बोललं जात आहे। कारण या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे। खरं तर संपूर्ण राज्यात पाण्याचं समान वितरण करणं किंवा समुद्रात वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्यासारख्या भागात वळवणं हा नदीजोड प्रकल्पाचा एक महत्त्वाचा उद्देश सांगता येईल। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी फडणवीस यांनी यापूर्वीच 64,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। हा प्रकल्प मराठवाड्याच्या पाण्याची परिस्थिती बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। आता या प्रकल्पाचे फायदे कोणते आहेत तेही जाणून घेऊयात। या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दुष्काळी प्रदेशात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या ज्या ग्रामीण भागातील लोकांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागतो अशा भागातील दुष्काळी परिस्थिती कमी होण्यास मदत होणार आहे। फक्त ग्रामीणच नाही तर शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील वाढणार आहे। या प्रकल्पाचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे शेतीवरील पाणी टंचाईचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो। याशिवाय सिंचनाचा स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत तयार होऊन कृषी उत्पादकता वाढवण्यास देखील मदत होऊ शकते आणि पावसाळ्याच्या दिवसात पुराच्या पाण्याला रोखणं देखील शक्य होणार आहे। या प्रकल्पाचे जसे फायदे आहेत तसे काही आव्हाने देखील आहेत। त्यातलंच पहिलं आव्हान हे पर्यावरणीय कायद्याशी निगडित आहे। कारण नदीजोड प्रकल्पामुळे जंगलतोड, जैवविविधता नष्ट होणं आणि जलप्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पाणी वळवण्यासाठी आणि एकूणच या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारा खर्च खूप मोठा आहे। ज्या भागातून हा प्रकल्प जाईल तेथील विस्थापितांचं पुनर्वसन करणं मोठं आव्हान असणार आहे। शिवाय जमीन अधिग्रहण करण्यास देखील शासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे। त्यामुळे आता फडणवीस सरकार या आव्हानांचा सामना कसं करणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्रातील तीव्र पाणी टंचाई दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो। जर राज्यात हा प्रकल्प यशस्वी झाला तर ही महाराष्ट्रासाठी मोठी जलक्रांती ठरेल। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्यांदाच नदीजोड प्रकल्प हाती घेण्याच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।